नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्हेज फ्राईड राईस करून दाखवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. भात बनवण्यासाठी या वाटीने मोजून 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे. एका मोठ्या पातेल्यात भात 1 वाटी आहे त्याच्या 8 पट पाणी उकळायला ठेवलं आहे. 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. 1 चमचा तेल घालायचं आहे. पाण्याला पूर्ण उकळी आल्यावर त्यामध्ये बासमती तांदूळ निथळून घालायचा आहे. तर पाण्याचं तापमान कमी झाले, हलवून घ्यायचं. थोडंसं गॅस मोठाच ठेवायचा आहे. भात संपूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. मोठ्याच गॅसवर शिजवायचा आहे. भात आता पूर्णपणे शिजला आहे, तुम्ही बघू शकता. मी आता तो एका गाळणीवर ओतून घेते आणि त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. भात 1 मिनिटभर पूर्ण पाणी गळू द्यायचं आहे. परातीत ठेवून पसरवून गार करून घ्यायचं आहे. तर यामधलं सर्व पाणी गळालं आहे. तर मी ते एका परातीत काढून ठेवते. हा चाळणीतला भात मी परातीत ओतून ठेवते. पसरून ठेवायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. थोडासा हलवून घेऊया म्हणजे लवकर गार होईल. किंवा तुम्ही फ्रीजमध्ये अगोदर बनवून ठेवला तरी चालेल. भात आता पूर्ण थंड झाला आहे. फ्राईड राईस करण्यासाठी मी लोखंडी कढई गरम करायला ठेवली आहे. ती व्यवस्थित चांगली कडक गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल सगळ्या बाजूने पसरवून टाकायचं आहे. आता गॅस फुलच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये पटापट भाज्या टाकून घ्यायच्या आहे. लसूण, थोडंसं आलं, थोडीशी हिरवी मिरची, थोडासा कांदा, हिरवी सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, लाल सिमला मिरची, गाजर, आणि सगळं छान मोठ्या गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. क्रंचीपणा राहायला पाहिजे, त्याला क्रंच लागल्या पाहिजे भाज्या. अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचंय मोठ्या गॅसवर. तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर तुम्ही फ्राय पॅन मध्ये किंवा पसरट कढईमध्ये करू शकता. तर 1 मिनिट छान परतून घेतलंय मी मोठ्या गॅसवरच. आता याच्यामध्ये थोडीशी मिरेपूड घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचंय भाज्यांपुरतं. भातात मीठ घातलेलं आहे त्यामुळं भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा चिली सोया सॉस, 1 चमचा सोया सॉस. तर त्यामध्ये भात घालून घ्यायचा आहे. मी 1 वाटी भात घेतला आहे, तो घालून घ्यायचा आहे. वरून थोडीशी कोथिंबीर, कांदा पात घालतात पण माझ्याकडे कांदा पात आता नाहीये म्हणून मी कोथिंबीर घालते आहे. खालून वर आणि वरून खाली अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचंय. मी थोडासाच केलाय. कढईमध्ये खूप जास्त घातला तर हलवता येणार नाही म्हणून थोडासा बनवला आहे. लोखंडी कढईमुळे छान स्मोकी फ्लेवर येतो त्याला. आता याच्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचंय म्हणजे पटापट भात हलवला जाईल.
अशा पद्धतीने खालून वर आणि वरून खाली अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. भाताची शीतं शक्यतो तुटू द्यायची नाही. तर छान तडतड तडतड आवाज यायला लागलाय म्हणजे भात झाला आहे. पूर्ण वाफेवर आला आहे. आता परत त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालूया थोडीशी आणि मिक्स करून घेऊया. आता गॅस बंद करून काढून घेऊया. भात तयार असेल तर एकदम पटकन तयार होतो हा भात. फ्राईड राईस एकदम पटकन तयार होतो. आता तो आपण ताटामध्ये काढून घेऊया. मी तो ताटामध्ये काढून घेते आहे. बघा छान मोकळा झालाय. तुमच्याकडे भात असं तयार असेल थंड, तुम्ही कधी पण फ्राईड राईस करू शकता. एकदम सोपा आहे. हॉटेलमधून आणायचं म्हटलं तर खूप विकत आणायचं असेल तर खूप महाग मिळतो. तुम्ही घरी करून बघू शकता. फ्राईड राईस बघा आता तयार आहे गरम गरम. आणि ताटामध्ये काढून घेतला आहे. तर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया गार्निशिंग साठी. कांद्याची पात पण घालू शकता. माझ्याकडे आता कांद्याची पात नाही, मी कोथिंबीर घालते आहे. बघू शकता किती छान झालाय तो. माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.